थोडा आवाज दे. जितू वालेकर आणि विकास. तो बाय ये तिकडे कर ना याचा आवाज. हॅलो. तर जाऊया आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघामधून रंगतो हा सामना. एक महत्त्वाचा सामना आपण पाहतो. दोन दिग्गज संघामध्ये जो संघ विजय संपादित करेल तो खऱ्या अर्थाने एका ट्रॉफीचा हकदार असेल. स्वयंभू पायगाव विपक्ष जयदुर्गा सोरई ए. पहिला चेंडू पेस करताना आपण पाहिला थोडासा डिफेन्सिव्ह फटका. एक धाव घेण्याची संधी जितू याला मिळते. दुसऱ्या धावेसाठी देखील त्याचा प्रयत्न होतो. दोन धावा कंप्लीट केल्या जातात. दोन धावे स्वतःचा आणि संघाचं अकाउंट ओपन केलं जातं. धावसंख्या होते ती बिनबाद 2. बघा मित्रो, सर्वांना एक सुवर्ण संधी आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून. एक ब्रेकिंग न्यूज. मीर स्पोर्ट्स भरोडी 40+ या संघाच्या माध्यमातून भरोडी गावातील जे संघ आहेत बंटी 11, गावदेवी 11 आणि श्री गणेश भरोडी आणि जय बजरंग या सर्व संघांना त्यांच्याकडून आज संध्याकाळची मेजबानी दिली जाणार आहे. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा ऑनदिऑफचा फटका आपण पाहतो. चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनला. एक धाव घेण्याची संधी. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. 2 धावा देखील पुन्हा कंप्लीट झाल्या जितू बाळेकरच्या बॅटमधून. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली बिनबाद 4. या अगोदर मित्र आपण खऱ्या अर्थाने अतिशय रोमहर्षक सामना पाहिला. 2 दिग्गज संघामध्ये एका बाजूला सूर्य आणि दुसऱ्या बाजूला बंदऱ्यावरती काल्लेर संघ. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना षटकार निश्चित आला होता. अंतिम चेंडूवर 1 धावाची गरज असताना चंद्रकाडे यांनी अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक केली आणि कुठेतरी आपल्या संघाला पराभव बंदऱ्यावरती संघाला पराभव केलं. चेंडूवर मोठा पाटका. चेंडू खाली मात्र शतरक्षक नानू खऱ्या अर्थाने एकंदरीत आपण शतरक्षकाचा विचार केला. झेल घेण्याचा जो अक्षण होता ती फार फार वेगळी होती. चांगल्या अँगलने कदाचित आपण झेल कॅरी करू शकला असता. या ठिकाणी मात्र ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू जागेवरून फोर्स करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. फलंदाज जितू बाळेकर याला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. बिनबादचा षट क्रमांक पहिल्या निर्धारित 3 ओव्हरचा सामना. स्वयंभू पायगाव विपक्ष जयदुर्गा सोरी ए. फुल्यांचा चेंडू ऑफ साईडचा अतिशय चांगला फटका आपण पाहतो. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला नाहीये. एकच धाव. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल फलंदाज विकास मुकादम याला. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका आपण विकास मुकादम याच्या बॅटमधून पाहतो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि तिसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज जितू भालेकर बाद होतोय. 2 धावा कंप्लीट आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 9. व्यासपीठावर मंचावर काही मान्यवरचं शुभ आगमन झाले. मान्यवरांमध्ये मला उत्कृष्ट खेळाडू श्री गणेश भरोडी संघाचे विनोदजी पाटील, एक उत्कृष्ट एसटी रक्षक यांचं देखील शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. त्याचबरोबर आगरी समाजाचे सुप्रसिद्ध गायक विनोदजी पाटील, मी भरोडीकर या नावाने अतिशय फोकस आणि फेमस आहेत.
वेलकम विनोजी पाटील, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-9. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पाला सांघिक दुसरं गोलंदाज येतोय ज्ञानेश्वर. न्यू बॅट्समन न्यू बॅटल येतोय जितू गवळी. फलंदाज या ठिकाणी बाद आहे विकास मुकादम. आउट ऑफ लेग स्टम्पचा आपण चेंडू पाहिला. धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न होता, कुठेतरी आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित नव्हता. आणि आई जोगेश्वरी झुंड अंदूर संघाचा कॅप्टन आपण देखील आपलं रिपोर्टिंग करा. यानंतर एक ड्रॉ केलं जाणार आहे. अतिशय चांगला चेंडू, हलकासा अपील, मात्र पंच संमत नाही. एक धाव घेण्याची संधी झाली. एक धावाने संघाची धावसंख्या होती ती 11. षटक क्रमांक दुसरा. आता मात्र साईक रोटेट करण्याची संधी सर्वात संघातील सर्वात विस्फोट फलंदाज जितू गवळी याला. पायगाव संघ देखील महत्त्वाचा सामना खेळतो आणि बघूया महत्त्वाच्या सामन्यामधून जितू गवळी याच्याकडे फार अपेक्षा आहेत संघाला. संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड, परिपूर्ण मदार खऱ्या अर्थाने ज्याच्या खांद्यावर असणार असा जितू गवळी आता मात्र इन ॲक्शनमध्ये आपण फलंदाजी करताना पाहतोय. बघूया नानू याचा चेंडू कशा प्रकारचे फेस करील जितू. चेंडूला सुंदरसा फ्लिकचा पाटका चेंडू देतो ऑन साईडला. एक धाव कंप्लीट. एकच धाव, धावसंख्या 12. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा बिग ब्लास्ट. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. अतिशय खराब दर्जाचा चेंडू. तो फलंदाज शप्पल झाला. काय कमालीचा फटका त्याच्या बॅटमधून सजला आणि चेंडू जातो आउट ऑफ पार्क. षटकार पुन्हा एकदा गोलंदाज ज्ञानेश्वर. पुन्हा एकदा चेंडूला उडवले ऑन साईडला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक देखील दक्ष आहे. हरीश होता प्रमोद याच्या माध्यमातून अतिशय चांगला चेंडू कॅरी झाला. महत्त्वाचा झेल त्याच्या माध्यमातून कलेक्ट झाला. फलंदाज बाद होतोय चंदन. नेक्स्ट बॅट्समन निशान येतोय.
जेल सोडा जातो, जीवदान दिले जातं, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद मिळतो आणि ह्याच दरम्यान मात्र एक करण्याची संधी देखील झाली. एकदम सांगायची धावसंख्या 19 षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो. आता मात्र स्थायिक रोडेटकडे संधी सर्वात महत्त्वाची ती जितू गवळी याला अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी आपल्या स्केलमधून चुकताना दिसतोय. पंच डेडबॉलचा इशारा देखील करतात. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज ज्ञानेश्वर पाटील. बडे गेंदबाज, बडे खिलाडी. या ठिकाणी मात्र चेंडूला स्वेचेट, अतिशय गोड फटका, काय कमालीचा फटका. खऱ्या हातानं स्वतःचं माइंड देखील सेट केलं होतं. ताकदीपेक्षा युक्तीचा अतिशय चांगला वापर करताना फलंदाज जितू गवळी याच्या बॅटमधून येतो. चौकानं सगळ्या धावसंख्या 4 पुरस्कृत 23 षटक क्रमांक दुसरं संपत 2 षटकांच्या ती धावसंख्या होती ती 23. शेवटचा अंतिम अखेरचा षटक आता मात्र प्रगती पथावर आहे, ज्याला आपण स्लॉग ओर म्हणू शकता. आल्यात तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. अतिशय चांगला फटका, 1 बॉन्स. एका टप्प्याने चेंडू जातो स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्पेलिंग सीमेच्या बाहेर जाणार अतिशय दर्जेदार चौकार. आता मात्र एक चांगल्या लक्षाकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय स्वयंभू पायगाव. स्वराज्य कशेळी पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका, चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. अतिशय दमदार आणि चांगला फटका आपण पाहिला. चेंडू जातो आउट ऑफ पार्क. 6 धावेसाठी 6 धावेनी संघाची धावसंख्या होती ती 33. आता मात्र अराउंड द लेग त्रिफलाची फलंदाज खऱ्या हाताने यष्ट्या दाखवल्या, त्या गोलंदाजाने वाकवल्या.
आई जोगेश्वरी जून नांदुरकी संघाचा कॅप्टन आई जोगेश्वरी जून नांदुरकी संघाचा कॅप्टन स्वराज्य कशिरी संघाचा कॅप्टन आणि चालू सामन्यातील दोन्ही संघाचे 12 मॅन आपण आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा या ठिकाणी ड्रॉ केला जाणार आहे 3 संघामधून विजेता संघ पहिल्या दिवसाचा विजेता संघ दुसऱ्या दिवसाचा विजेता संघ डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय भूषणेच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं भूषण याला माहीत आहे की आपण स्ट्राईक रोटेट करण्यापेक्षा जितू याच्याकडे स्ट्राईक जर गेली तर निश्चितच कुठंतरी संघाला धावा मिळतील आणि या अनुषंगानं खऱ्या अर्थानं त्यांनी एका अतिशय नाजूक फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला फक्त स्ट्राईक रोटेट झाली आता स्ट्राईक रोटेट करायची संधी आहे जितू गवळी याला येणारे चेंडू असतील 2 आणि बघूया 2 चेंडूमधून जितू गवळी कशा प्रकारचा धावा घेईल फलंदाज लेग बिफोर फलंदाज बाद होतो जितू गवळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं तर खऱ्या अर्थाने पुल्यांचा चेंडू होता फलंदाज शफल झाला होता अगोदरच त्या अनुषंगाने चेंडूची फेक देखील अतिशय चांगली झाली होती वेलकम शिवनाथ वेलकम साई दोन्ही संघ महाराष्ट्राचा गौरव वारकरी संप्रदाय आणि त्या वारकरी संप्रदायाचे सदस्य सन्माननीय विश्वनाथ भाऊ सन्माननीय श्यामजी म्हात्रे दादांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं वेलकम या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत थोडासा मिस टाईम स्ट्रोक आहे मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही आहे सेफ लँड होतो चेंडू 2 क्षेत्ररक्षणामधून चेंडू सेफ लँड झाला तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे 2 धावा कंप्लीट तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होतोय तर या 2 धावेने संघाची धावसंख्या होती ती 36 प्रति षटकामागे 12 धावांचं योगदान आणि विजयाचं लक्ष असेल 37 धावांचं नाही तर बांबाची बाटल्या नलवशील
वेलकम उमेश, वेलकम दत्ताजी. वराल देवी ताडाली 40+ संघाचे संघनायक दत्ता पवार, उपकॅप्टन मारुती गुंड आणि उत्कृष्ट क्रिकेटर उमेश चौधरी आणि यांचे सर्वांचे शिलेदार मोहनदादा भोईर. जून अंदुरकी गावचे हरिभक्त परायण श्यामजी म्हात्रे या माऊलीचा आपण स्वागत सन्मान करूया. हरिभक्त परायण गुरु वारकरी संप्रदाय हरिपाठ मंडळाचे सदस्य श्यामजी म्हात्रे या माऊलींना आपण सन्मानित करूया. दत्ता पवार, उमेश चौधरी आणि मारुती गुंड वरालदेवी ताडाली संघाचे खेळाडू इथे पोहोचलेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. शिवनाथ म्हात्रे वेलकम. प्रकाशदादा पाटील नक्कीच. हरिभक्त परायण श्यामजी म्हात्रे या माऊलींचं स्वागत आणि सत्कार विश्वासदादा पाटील यांच्या शुभास्ते केला जातोय. धन्यवाद माऊली, आपण आलात आज या स्पर्धेच्या माध्यमातून या आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मीर स्पोर्ट बरोडी संघाच्या वतीनं खूप खूप स्वागत. सदोतीस धावांचं लक्ष्य आहे आणि पहिला चेंडू वसंत पाटील. अगदी आपण चेंडू पाहिला तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये अडवलाय. मिळतील 2 धावा. इथे बघूया या चेंडूवर 1 धाव कंप्लीट केलेली आहे. बरोडी गावचे उद्योगपती उल्हास पाटील यांचं देखील मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन झालं. वेलकम उल्हास पाटील. फलंदाज वसंत पाटील बाद झालेत. क्या बात आहे. सौरभ डीजे अगदी अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा पोहोचली आणि इथे मॉनिटर लावलेले आहेत. क्या बात आहे. तर जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. वरारदेवी स्पोर्ट ताडाली संघाचे कुल कॅप्टन दत्ता पवार यांना करूया आपण सन्मानित. वरालदेवी ताडाली संघाचे कुल कॅप्टन
दत्ताजी पवार यांना करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. दत्ताजी पवार यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित बरालदी 40+ फॉर्मॅटचे व्हाईस कॅप्टन सन्मान्य मारुती गुंड यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. मारुती गुंड यांना देखील आपण करूया सन्मानित. मारुती गुंड यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जातं. त्यानंतर उमेश चौधरी भरालदी 40+ फॉर्मॅटचे सर्वोत्कृष्ट खेळाडू विजयासाठी 37 धावांचं लक्ष आहे आणि 9 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा बनल्या 10, म्हणजे अजूनही 27. 9 चेंडूमध्ये 27 धावा बनवायच्या आहेत. जयदुर्गा सुरेई हे संघाला क्वार्टर फायनलचा मुकाबला. इथे चेंडूला सॉंग केलंय ज्ञानेश्वर पाटीलनं आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बघा, संघटनेच्या नियमावलीनुसार अध्यक्षांचा इथे कॉल आलेला आहे, तर तिन्ही संघामध्ये लक्की ड्रॉ टाकला जाईल. आई जोगेश्वरी जुनंदुर्की, स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली आणि चालू सामन्यातून विजेता. वेलकम लक्ष्मणजी माधवी साहेब, कशिली ग्रामपंचायतचे माजी सरपंच साहेब. आपण मान्यवर कक्षामध्ये जायचं आहे. कशिली ग्रामपंचायतचे माजी सरपंच लक्ष्मणजी माधवी साहेबांचं इथे शुभागमन. अनिल वजे. इथे हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर निघालाय. पंचांनी वाईट घोषित केलं. बघा मोहन दादा, या एक चेंडू नंतर आपण ड्रॉ टाकायचा आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते तर इथे बघूया अनिल वजे 2 धावा पूर्ण करतायत. ज्ञानेश्वर पाटील सध्या चांगल्या धावा बनवतात आपल्या संघासाठी. 2 ओव्हरची समाप्ती आणि 20 धावा झालेत. अजूनही 6 मध्ये 17 क्वार्टर फायनलच्या सामन्यातून बनवायचे. जयदुर्गा सुरेई
ये संघाला. सौरभ धन्यवाद. 4 चेंडू आणि 13 धावा. 4 चेंडूमध्ये विजयी संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. खूप महत्वाचा सामना आहे. 4-13. प्रमोद चंदन मुकादम लाईन चुकीची. पंच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 25. 4-12. 2 षटकार 3 चौकार. बघूया चंदन मुकादम. 4 मध्ये 12. इथे उंची मिळाली. लांबी मिळणार नाहीये. दुसरे धावेचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. तीन चेंडू आणि 10 धावांची गरज. 27 धावा झालेल्या आहेत. 37 बनवायचे आहेत. आता 3 चेंडू मध्ये 10. इथे नक्कीच एक मोठा फटका आवश्यक आहे. जयदुर्गा सुरई ये संघाला. जितू गवलीच्या टीमबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत ते तिसरी स्पर्धा खेळतात. फक्त एक वेळा दमन दौऱ्यावर पराभूत झालेले आहेत. नक्कीच बघूया चंदन मुकादम. इथे बॅटची आउटसाइड एज. चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिजनला.
चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मला वाटतं अजिंक्य मडवी आहेत. मिळतील 2 धावा. आता 2 मध्ये 8. या आधीच्या सामन्यात आपण पाहिले होते 2 मध्ये 7 षटकार आला होता आणि शेवटचा चेंडू चंद्रकांत पाटीलने डॉट करून सुरेश संघाला विजय मिळवून दिलेला आहे. इथे चंदन याला देखील ती कामगिरी करावी लागेल. मात्र समोर फलंदाज प्रमोद आहे. 2 चेंडू 8 धावा. नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत दोन्ही संघांनी. अतितटीचा सामना. 2 मध्ये 8 आणि सुरेख लाईन. क्या बात आहे. 1 चेंडू आणि 8 धावा. सलग 3 स्पर्धेतून दुसऱ्यांदा अंतिम फेरीत. क्या बात आहे. जितू गवलीने तर नक्कीच या संघाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. 1-8. 1-8 आणि हा चेंडू देखील आलाय डॉट. अभिनंदन जितू भालेकर. अभिनंदन यतीश गवली. अभिनंदन जितू गवली. ऑल टीम.